मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगताना एक आनंद होतोय की सध्या काळ गाजवत असलेला ज्यानं 2023, 24, 25 या 3 वर्षात काय धुमाकूळ घातला आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं नाव ज्या पद्धतीनं इतिहासात कोरलं, असा आपला सर्वांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुजगाव यांचा 12 वेळा हिंद केसरी किताबाचा मानकरी असलेला बकासूर. आणि आत्तापर्यंत बकासूर हा बरीच मैदानं गाजवत होता आणि त्यांच्या दावणीला अजून 2 नंदी होते, साम्राज्य आणि कबाली. ते देखील चांगल्या पद्धतीने मैदानं गाजवत आहेत. पण मित्रांनो, अजून एक नंदी बकासूरच्या दावणीला आलेला आहे. मोहिलशेठ धुमाळ यांनी एक विक्रमी खरेदी केलेली आहे. आणि मित्रांनो, तो बैल म्हणजे सर्वांनाच आतुरता आहे त्या बैलाची की बकासूरच्या दावणीला कोणता नंदी आला असेल नवीन. कदाचित का घेतला असावा, पैऱ्याला येणाऱ्या अडचणी, प्रत्येक वेळेला पैरे काही काही ठिकाणी कॅन्सल होतात, त्यामुळेच कदाचित नवीन खरेदी केलेली असं तुम्हाला वाटतं का? तर मित्रांनो, तो नवीन नंदी आहे तो म्हणजे शांताराम वाघ, राहणार गोदरी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा यांचा स्पीड किंग महाराज हा नंदी आहे मित्रांनो. आणि त्याची विक्रमी खरेदी झालेली आहे 11 लाखाला. आणि तो बैल आजपासून आपल्या सर्वांचा लाडका बकासूरचे मालक मोहिलशेठ धुमाळ यांच्या नावाने पाळणार आहे आणि त्यांच्याच गोट्यात राहणार आहे. आणि तो आता त्यांच्या स्वतःच्या मालकीचा बैल झालेला आहे. त्याचा व्यवहार कालच झालेला आहे आणि तो बैल लवकरच आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे. आत्तापर्यंत तो नंदी शंकरपाटामध्ये सेकंदावरती पळत होता आणि अतिशय चांगलं स्पीड होतं या नंदीला. आणि बऱ्याच मैदानामध्ये या नंदीने तिकडे नंबर केलेला होता आणि आपलं नाव खूप वरती नेलेलं होतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, संभाजीनगर बुलढाणा साईडचे नंदी कशी असतात, काय स्पीड असतं त्यांचं. शंकरपाटावरती पळून त्या नंदींनी आपल्या इकडे येऊन बरीच मैदानं गाजवलेली आहेत. जसं की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सलग 14 मैदानाचा मानकरी ठरलेला आहे, 1 नंबरचा. त्यानंतर संभाजीनगरचा लखन, अर्जुन, शाकीरभाईचा चिमण्या, राजा, सम्राट अशा अनेक नंदी आहेत विदर्भातले, मराठवाड्यातले, जे की आपल्या इकडे येऊन अतिशय चांगल्या प्रकारे पळतात आणि कायम गुलालात राहतात. तसाच हा पण आहे महाराज. तो आजपासून आपल्याला बकासूरच्या दावणीला दिसणार आहे आणि मित्रांनो, नक्कीच चांगला पायरा होईल त्याचा आता. आणि तो बैल आपल्याला एका चांगल्या मोठ्या मैदानामध्ये बकासूरसोबत किंवा आपल्या भागातील एका बैलासोबत मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसेल, तेव्हाच आपल्याला कळेल की महाराजचा स्पीड काय आहे. आणि याआधी देखील महाराज आपल्या भागात 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळालेला आहे. देवाभाईसोबत तो बैल पळालेला होता आणि तेव्हा देखील फायनलचा आणि गुलालाचा मानकरी ठरलेला होता. आता तोच महाराज आपल्याला बकासूरच्या दावणीला दिसणार आहे. नक्कीच त्याला बकासूरचा आशीर्वाद लागेल आणि बकासूरच्या आशीर्वादामुळे तो बैल देखील कायम गुलालात राहील. मित्रांनो, बकासूर अतिशय चांगलं काम करत आहे. बकासूरच्यामुळे काही गरिबांची अंधारात असलेल्या नंदी उजेडात येत आहेत. ज्यांना कधी गुलाल भेटला नव्हता त्यांना देखील बकासूर 1 नंबरचा मान पटकावून देत आहे. कालच झालेलं कोरेगावचं मैदान, त्या मैदानामध्ये एका नवीन चेहऱ्यासोबत बकासूर पळाला, तो म्हणजे राजा 3344. आणि त्या राजाला देखील बकासूरने काल कोरेगावच्या मैदानाचा, ओपनच्या मैदानाचा 1 नंबरचा किताब पटकवून दिला. काल एकीकडे दुःख होतं तर एकीकडे आनंद होता. आणि काल जे घडलं म्हणजे आपला सर्वांचा लाडका मोठा लक्ष्या आपल्याला सोडून गेला. ते म्हणतात ना, जे आवडे आपल्याला तोच आवडे देवाला. तर असंच आहे मित्रांनो. त्याच मोठ्या लक्ष्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल बकासूरने सुट्टा 1 नंबर केला असावा, जेणेकरून लक्ष्याचं स्पीड कायम लोकांच्या आठवणीत राहील आणि लक्ष्य अजरामर राहील. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आत्ता सध्या आपला सर्वांचा लाडका बकासूर हा बैलगाडा क्षेत्र गाजवत आहे. लक्ष्या एवढं म्हणता येणार नाही, पण त्याच्या आशीर्वादामुळं, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून बकासूरसुद्धा अनेक मैदानं गाजवत आहेत. आणि बकासूरचं स्पीड तर तुम्हाला माहीतच आहे. बकासूर जेव्हा मैदानात येतो तेव्हा प्रेक्षक वर्ग फक्त आणि फक्त बकासूरसाठी बघायला आलेला असतो. तर मित्रांनो, हाच महाराजा आता बकासूरसोबत पळेल
आणि अनेक मैदानं गाजवेल.